बोला पुंडलिक वरदान ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु लोक महाराज श्रीमद भागवत महापुराण की शुकदेवजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की गो माता की अपने अपने माता पिता की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी तयाबीन नासे नभे दुसरी ऐसे म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी सवे तुकया मेला तेने अगुना अनिला म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरे विठाला विठाला योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम् आता वे वासित पावनाती वासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाण साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वरा राका जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत असो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जाननवाडी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो शरदिंदू समाकार्य परब्रह्म स्वरूपिणी बासरास पीठ निलय सरस्वती नमोस्तुते यच्छावतन सकल शास्त्राणि भूषितन महामंगलं जायते संस्कृतास्थित सम्मतेनां रामायणादि नमो नमः नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय विठला विठला विठल 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 समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननेतपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा करू प्रथमन मन हे पांडुरंगा प्रथमन मन पांडुरंगा प्रथमन मन पांडुरंगा करू प्रथमन मन
दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुण कर दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुण कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरे विठाला विठाला बोला पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्रीमद भागवत महापुराण अखिल कोटी ब्रह्मांड नायक आनंद कंद सच्चिदानंद घन रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबराय वैराग्य राज रसिकत्व प्राप्त संत तुकोपनिषदकार पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबराय वंदनीय राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज प्रतस्मरणीय सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आदी करून सर्व सकल संत महंत यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणाम प्रणिपात नमन दंडवत विठाला विठाला हिंदवी स्वराज्याचे जाणते राजे क्षत्रिय कुलवंश राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने शौर्याने वीरगाथेने पावन पुनीत झालेली आपली महाराष्ट्र भूमी याच महाराष्ट्र भूमीत वसलेल्या कोपरगाव तालुक्यात असलेल्या आपल्या पडेगाव नगरीमध्ये वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गेल्या 7 दिवसापासून चालू असणारी सुंदर अशी श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा त्याची असणारी सांगता काल आपण या ठिकाणी केली आणि कुठलाही वारकरी क्षेत्रातील कार्यक्रम म्हटल्याच्या नंतर त्याची असणारी सांगता जी असते ती काल्याच्या कीर्तनाने म्हणून आजचं असणारं काल्याचं कीर्तन विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांच्या उद्धाराच्या अनुषंगानं आपला असणारा देह अखंड अशा रीतीने जिजविणारे वैराग्य राज रसिकत्व प्राप्त संत तुकोपनिषदकार पंचमवेद निर्माते जगद्गुरु तुकोबराय यांचा आणि काल्याच्या प्रकरणातील अर्थात गवळण पर प्रकरणातील असणारा अभंग आहे विठ्ठला प्रस्तुत गवळणीच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय काल्याचं वर्णन करत असताना या प्रसादाचं वर्णन करत असताना कोणती भूमिका मांडतात केव्हाची भूमिका मांडतात आणि काय भूमिका मांडतात पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी दुधाणी म्हणजे दह्या दुधानं भरलेले मडके ते दुधाने पालथे केव्हा जेव्हा गवळण पाहती तेव्हा पूर्वीच्या असणाऱ्या गवळणी पहाटे उठायच्या पूर्वीच्या शब्दाला अंडरलाईन करा कारण आताचा शब्द लागू पडत नाही पूर्वीच्या गवळणी पहाटे उठायच्या आणि पहाटे उठून त्यांचं मंथन वगैरे चालायचं मग पहाटे एक गवळण उठल्याच्या नंतर आतल्या खोलीमध्ये जाऊन काही दुधाने बाहेर आणावे आणि त्याचं घुसळण करावं या अनुषंगाने ती उठली आणि मागच्या असणाऱ्या खोलीमध्ये गेली तिथं गेल्यानंतर जे दृश्य दिसलं त्या दिसलेल्या दृश्यानंतर तिनं जे रिॲक्ट केलं त्याच्यानंतर जे सगळं घडलं ते सगळं असणारं इतंभूत गवळणीमध्ये विठ्ठला विठ्ठला पहाटे उठलेली गवळण मागच्या खोलीमध्ये गेली तिनं बघितलं काय पाहती गवळणी काय पाहती
तवती पालथी दुधाने, दुधाने पालथी, कोणती? जी गवळण पाहती ती, त्या असणाऱ्या खोलीमधले सगळे असणारे दुधाने पालथे होते. मग तिनं लगेच आरडाओरडा सुरू केला, धावा पळा, चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली. सगळ्या गवळणी आजूबाजूच्या जमा झाल्या. काय झालं, काय झालं, काय झालं विचारलं. हिनं सांगितलं, चोरी झाली, चोरी झाली. म्हणे कशाची चोरी झाली? दह्या दुधाची चोरी झाली. मग दुसरी गवळण म्हणती, ही असणारी चोरी फक्त नंदाचा पोरच करू शकतो, म्हणून म्हणती, नंदाची या पोरी आजी चोरी केली खरे. आजची असणारी चोरी खऱ्या अर्थानं जर कोणी केली असेल तर ती फक्त आणि फक्त नंदाच्या पोरानंच. तिसरी लगेच पुढे येते शहानिशा करायला. महिला मंडळ हुशार असतं फार शहानिशा करायला. हे असंच घडलं का? बरं घडलं तर कसं घडलं? मग तिसरी आली, बरं चोरी झाली नेमकी कशाची झाली, कशी झाली? तिनं सगळी शहानिशा केली आणि मग ती सुद्धा शुअर झाली. तिला सुद्धा खात्री झाली, ही चोरी त्याच्याशिवाय दुसरं कोणी करूच शकत नाही. तयावीन नासे नव्हे दुसरिया ऐसे. अशा प्रकारची चोरी नंदाचा पोर सोडून दुसरं कोणीही करू शकत नाही. मग कुणाबरोबर आला होतो? मग इथं येण्याचं त्याचं प्रयोजन सांगितलं. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, सवे तुकया मेला आणि तेने अगुना आणिला. त्या गवळणीचा असणारा भाव तुकोबराय म्हणतात की सवे तुकया मेला तेने अगुना आणिला. तुकोबरायांच्या बरोबर तो भगवान परमात्मा आला. नवे नवे भगवान परमात्माचे जेवढे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबरा त्यांच्या बरोबर होते. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. विठ्ठला विठ्ठला हा झाला या गवळणीचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्ही झोपले तरी चालेल. वा आमचे परमार्थप्रेमी मित्र हरिभक्तीपरायण नारायणराव शिंदे पाटील यांनी आपल्या असणाऱ्या वडिलांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सुंदर अशा प्रकारे शास्त्रामध्ये सांगितल्याच्या पद्धतीनं श्रीमद भागवत महापुराण साप्ताहिक विधीनं 7 दिवस जर घरी केलं तर त्या माध्यमातून आपल्या असणाऱ्या पितरांचा उद्धार होतो. हे अनेक कथांमध्ये श्रवण केलं आणि ते श्रवण करून स्वतः पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याच्या अनुषंगानं वाडवडिलांचं असणारं हे पुण्यकर्म करण्याच्या दृष्टीनं सुंदर असा असणारा हा कार्यक्रम, या असणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यांचे असणारे वडील कैलासवासी चांगदेव पुंजाजी पाटील शिंदे यांच्या असणाऱ्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सुंदर अशी 7 संगत रोजच अनेक असणाऱ्या सर्व दिग्गज महानुभवी गायक वादक गुणीजन महाराज मंडळींनी दिली. त्यांचे सर्वांचे आभार आणि सत्कार ते सुद्धा काल झालेत. आज घेऊ का काय सगळ्यांची नावं करून देऊ? तसं काही नाही ना, म्हणजे कुणाची नाराजी नाही व्हायची ना. इकडं हा हरिपाठ मंडळी त्यांच्यासाठी टाळी वाजवा बरं. कारण नवीन तरुण परमार्थात येणं म्हणजे परमार्थासाठी फार मोठी पर्वणी आहे बरं का. आता टाळी जोरात वाजावी अशी इच्छा आहे बरं का, म्हणजे त्यांची प्रेरणा जागृत राहील. काल सहज कथा संपल्यानंतर सांगता झाल्यानंतर ग्रंथापुढं काहीतरी दक्षिणा ठेवावी या अनुषंगानं विषय चालू होता. मग ती दक्षिणा काय ठेवावी या अनुषंगानं थोडंसं मी मांडलं. नाही आपल्याला पैसे, नाही आपल्याला फुलं त्या ठिकाणी ठेवता आले, एखादा दुर्गुण एखादी गोष्ट संकल्पपूर्वक सोडली तरी चालेल. 2-3 कार्यकर्ते आले आणि हे काय सोडायचं काय सोडायचं चालू होती त्यांची चर्चा. म्हणलं काही सोडू नका, हरकत नाही. तुमचं जे कार्य चालू केलंय ना तेवढं कार्य आता अनेक जण म्हणतात कवर करतील बघू बरं, हे म्हणतात की नाही, तोंडावर पण म्हणतात आणि मागही म्हणतात. मग कवर करत्या बघू या शब्दाची पूर्णता कशी करायची हे तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे. कराल ना? हा वा, टाळी वाजवली म्हणजे त्यांची इच्छा आहे. आणि तुमचं असंच कार्य उत्तर वाढत राहो. उद्या अर्थात भविष्यामध्ये गावात जर कीर्तन असेल तर बाहेरून गायक आणायची गरज नाही. आताही तशी गरज नाही, पण आता समजा 1-2-3 जण आहेत, पुढच्या वेळेस अशी लाईन लागली पाहिजे माईकच्या मागं, ए थांब हे प्रमाण मला म्हणू दे, त्याचं झालं दुसरं ए थांब दुसरं चरण मी म्हणणार. ही लाईन तुमची तयार झाली पाहिजे. आणि बाबासाहेब महाराजांनी मला सांगितलं ही मंडळी आता सुंदर अशा प्रकारे हरिपाठ नाचून गाऊन हरिपाठ चालू आहे. आणि भजनालाही सगळ्यांची फार सुंदर अशी 7 संगत असते. रोज सगळे असणारे मंडळी जेव्हा जेव्हा भजन असेल त्या भजनालाही सगळ्यांची उपस्थिती असते. ज्यांचा भजनाचा ज्यांचा टाळाचा कधी संबंध नव्हता असे मंडळी सुद्धा टाळ वाजवायला लागले, काही कवीना म्हणायला लागले. म्हणजे ही त्यांनी केलेल्या कार्याच्या माध्यमातून भेटलेली पोचपावती. म्हणून त्यांच्या कार्यासाठी पुढच्या दृष्टीनं माझ्याकडून व्यासमंचाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा.
त्याच पद्धतीने या बाजूला असणारे गावातील सगळे असणारे मंडळी आमचे हरिभक्तपरायण गाडे सर 2 दिवस ते आले, पण नेमके ते थोडे बाजूला गेल्यानंतर मी नामोल्लेख केला. आदरणीय हरिभक्तीपरायण गाडे सर त्यांची असणारी उपस्थिती. या बाजून आमचे डिगू नाना, त्यांच्याबद्दल कायच बोलावं मला प्रश्न पडला. रात्री सेपरेट त्यांची कथा झाली, म्हणजे स्वतःची व्यथा कथेच्या माध्यमातून कथा संपल्यानंतर त्यांनी आमच्या सगळ्यांच्या समोर मांडली. व्यथा एवढी भयानक होती की व्यथा ऐकून लोकांच्या डोळ्यात पाणी येईल, इथं हसू हसू लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणून आमचे असणारे डिगू नाना ते म्हणतात कथेत नाही आपल्याला माझ्या, बरोबर आहे ना? हो म्हणतात ते कथेत मजाच नाही, त्यांना मजा येते कीर्तनातच फक्त. का बरं? नाचायला भेटतं, जे काय असेल ते असेल, पण आनंद आहे ह्या वयात सुद्धा. कुठेही कार्यक्रम असो, काही असो, फोन जर केला तर कधीही उपस्थिती आहे. गावातील कार्यक्रम असो, अनेक महाराज मंडळी असेल, सगळ्यांच्या संपर्कात सगळ्यांची असणारी सेवा, म्हणून गोड असणारे व्यक्तिमत्व. या बाजूला असणारे सगळे असणारे मंडळी, आता सगळ्यांचे नावं काय मला माहित नाही. आमचे हरिभक्तपरायण अर्जुन महाराज, त्याचप्रमाणे बाबासाहेब महाराज तर आहेच, त्याचप्रमाणे आमचे असणारे अजय महाराज. संजू भाऊ, त्या दिवशी तुमचं नाव राहिलं बरं का. काय झालं, तुम्ही नेमके कोपऱ्यात घुसले मागं त्या पडद्यामध्ये, माझ्या ते लक्षातच नाही आलं. तुम्ही ज्यावेळेस म्हणले की यांना येऊ का, तेव्हा यांना म्हटलं अरे महाराजांचं नाव राहिलं. म्हणून संजू भाऊंचे सुद्धा आभार. या बाजूला सुंदर अशी मृदंगाची साथ जी करतायत आमचे हरिभक्तपरायण शंकरजी महाराज गोंडे, त्यांचेही आभार. या सगळ्यांच्या बरोबर तुम्ही सगळे एवढ्या थंडीत 7 दिवस येऊन पुन्हा काल्याच्या कीर्तनासाठी आलात, म्हणून तुम्हीच एकदा तुमच्याकरता जोरदार टाळी वाजवा. टाळी जर वाजवली ना, टाळी काय होतं माहितीये का? टाळी वाजवल्यानं थंडी जाते का? नाही जाऊ द्या थंडी. साधू संतांनी आपल्याला टाळी वाजवायला सांगितले, त्याला सुद्धा कारण आहे. आपल्या असणाऱ्या हातावरच्या रेषा आपलं प्रारब्ध आणि आपलं असणारं भविष्य सांगतात. ज्या वेळेस कीर्तनात, भजनात, कथेत, हरिनाम चिंतनामध्ये आपण टाळी वाजवतो ना, यदा कदाचित आपल्या प्रारब्धाच्या अनुषंगानं जर काही चुकीच्या रेषा असतील ना, टाळीच्या माध्यमातून ते रेषा मिटल्या जातात आणि चांगलं असणारं प्रारब्ध, बलवत्तर प्रारब्ध आपल्याला भगवान परमात्म्याच्या कृपेने प्राप्त होईल. काही म्हणतील महाराज काही सांगता, रेषा कुठं बदलतील का? भगवान परमात्म्याची जर कृपा झाली तर काही सुद्धा होऊ शकतं. विठ्ठल विठ्ठल. पदार्थ सांगणार नाही, साधू संतांचं प्रमाण आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. त्याची कृपा व्हावी असं वाटत असेल तर मध्ये मध्ये नामचिंतन होईल, त्यावेळेस हातानं टाळी वाजवली पाहिजे. वाजवा टाळी. विठ्ठला विठ्ठला. त्याचप्रमाणे विण्याच्या साथीला असणारे आपल्या गावचे सरपंच आदरणीय इंजिनियर साहेब, वा बाबासाहेब शिंदेच का, वा आपलेही आभार. आपली असणारी उपस्थिती कीर्तनासाठी आणि खास करून विण्याची सेवा म्हणजे महत्वाची सेवा, त्यांचे आभार. त्याचप्रमाणे या बाजूला उपस्थित असणारे वयोवृद्ध तपवृद्ध, ज्यांची कथेलाही रोज एवढ्या थंडीमध्ये उपस्थिती होती, आदरणीय हरिभक्तीपरायण उसरे महाराज, त्यांचेही आभार. पब्लिकमध्ये सुद्धा बरेचसे ओळखीचे चेहरे आहेत, सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे आज नव्याने उपस्थिती, कथेला बोलवलं होतं पण थोडंसं कार्यक्रमाच्या वर्दळीमुळे येता आलं नाही. नेहमी कथेसाठी माझ्यासोबत जे साथीला असतात आमचे मित्र हरिभक्तपरायण किरण महाराज जाधव, त्यांचेही आभार. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, जसा 1 तास उरला खटवांग रायासी, तसा 1 तास उरला आपल्या कीर्तनाशी. 1 तासात काय असेल तेवढे आपल्याला फक्त रन काढायचे, बरोबर ना? 1च तास ना? हा हा, ठीक आहे. आजचं कीर्तन कशाचं आहे? काय म्हणशील भाऊ, तुला काय उभं केलं? कीर्तन कशाचं आहे? काल्याचं. मग काल्याच्या कीर्तनासाठी घेतलेला अभंग सुद्धा काल्याच्याच प्रकरणातील असणारा अभंग. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र कोणाचं सांगायचं? फक्त भगवान परमात्म्याचं चरित्र सांगायचं. वास्तविक पाहता काल्याचं कीर्तन म्हणजे नेमकं कशाचं कीर्तन हो? महाप्रसादाचं कीर्तन. महाप्रसादाचं कीर्तन कोणतं म्हटलं असा प्रश्न जर केला तर काल्याचं कीर्तन. जसं एखादं मोठं मंदिर बांधायला घेतलं, मंदिराचं असणारं बांधकाम पूर्णत्वाला गेलं, हे कशावरून सिद्ध होतं? कलशावरून. जसं मंदिराची असणारी पूर्णता कलशावरून आहे, तसं वारकरी सांप्रदायिक क्षेत्रामध्ये कोणताही कार्यक्रम जर केला तर त्या कार्यक्रमाची असणारी पूर्णता, सांगता, ती असणारी सांगता म्हणजे काल्याचं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. काल्याचं कीर्तन म्हणजे महाप्रसादाचं कीर्तन. काय करतो हो प्रसाद? सगळ्या प्रकारच्या दुःखाची निवृत्ती करतो. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. अजून प्रसादस्तु प्रसन्नता.
प्रसाद सेवन केल्याच्या नंतर अंतःकरणाला प्रसन्नता प्राप्त होते. अर्थात प्रसादाच्या सेवनाच्या माध्यमातून याची पण तृप्ती होते आणि याची पण तृप्ती होते. म्हणजे मनाची सुद्धा तृप्ती सांगितली आणि पोटाची सुद्धा तृप्ती सांगितली. कदाचित इतर काही भोजन केल्यानंतर पोटाची तृप्ती होईल हो, पण मनाची तृप्ती होईल का? मनाची तृप्ती होणं एवढं सोपं नाही. एक असणारा भिक्षुक असा रस्त्याच्या कडेला बसलेला मागण्यासाठी, पण आंधळ्याचं रूप घेऊन. मनाची भूक कधी पूर्ण होत नाही हे सांगतोय बरं का. रस्त्याच्या कडेला बसला आणि आंधळ्याचं सोंग घेऊन बसला. तेवढ्यात एक व्यक्ती तिकडनं आला. याचं आपलं चालू होतं, आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक एक रुपया धर्माला, आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक एक रुपया धर्माला, एक एक रुपया धर्माला, एक रुपया धर्माला, एक रुपया धर्माला, एक रुपया धर्माला, आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक रुपया धर्माला, आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक रुपया धर्माला. त्याच्यापेक्षा भारी झालंय. मस्तपैकी त्याचं त्या ठिकाणी मोठ्या आवाजामध्ये चालू. तिकडला असणारा आलेला व्यक्ती त्यानं आपल्या खिशात हात घातला आणि 1 रुपयाचा ठोकळा त्याच्या हातावरती ठेवला. तो व्यक्ती पुढे जायला लागला. यानं लगेच आवाज, ओ दादा, ओ पुढे कुठं चालले, थांबा थांबा थांबा. त्याला म्हटलं हात आंधळा आहे आणि आवाज नेमका कुणाला देतोय बा. मग तो थांबला आणि माग आला. म्हणे काय झालं, हे काय म्हणे तुम्ही फक्त 1 रुपया दिला. हा म्हटला हा आंधळ्याला बाबा पांगळ्याला असं सांगू राहिला, डोळ्यानं दिसत नाही अशी ऍक्टिंग सुद्धा करतोय, आणि काय दिलं तर म्हणे 1 रुपया. म्हणे अरे तू तर आंधळा आहे, मग आंधळा असताना रुपया तुला दिसला कसा? म्हणे हे काय रुपया दिसतो ना, मग तू आंधळा नाही का? नाही नाही मी आंधळा नाही, आंधळ्याच्या बदलीवर आहे. कशासाठी? मनाची भूक ती कधीच भागू शकत नाही, पण काहीतरी प्रयत्न करायचे. म्हणे मग इथला आंधळा कुठं गेला? तो आहे ना 12 ते 3च्या शोला गेला. आता मला सांगा, हा आंधळा खरा का तो आंधळा खरा? हे सगळं कशा करताय? फक्त मनाची भूक भागावी म्हणून. मग नेमकं हे खरं मानायचं का ते खरं मानायचं? प्रश्न पडतो कधी कधी माणसाला. विठाला 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 विठाला. नेमकं खरं कोणतं मानायचं माणसाला प्रश्न पडतो कधी कधी. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. एक असणारा व्यक्ती असा टेन्शन मध्ये डोक्याला हात लावून बसला. लय टेन्शन आलं त्याला, काय करावं प्रश्न पडला. मुलगा आला, पप्पा काय झालं? म्हणे काय नाही बाळा, मला लय टेन्शन आलं, लग्न करून पस्तावलो मी, नसतं केलं तर बरं झालं असतं. कोण म्हणतो? तो व्यक्ती म्हणतो. मुलगा जवळ आला, बाबा एवढं टेन्शन घ्यायला काय झालं, होतच असतं, एवढं तेवढं चालूच असतं, कशाला तुम्ही टेन्शन घेता? नाही बाळा, नसतं लग्न केलं तर बरं झालं असतं, ब्रह्मचारी राहिलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे बरं 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 बाबा, पण आता झालं ना, आता मुलं बाळ झाले, आता कशाला नाही बाबा, काय सांगू तुला, लईच टेन्शन मला, इतकं टेन्शन का सांगूच शकत नाही. म्हणजे पण बाबा आता त्याच्यावर टेन्शन घेऊन काय इलाज निघणार आहे का? बाळा मला तर लग्न करून पस्तावा आला, काय सांगू तुला, जब से हुई है शादी आंसू बहा रहा हूं, आफत गले पडी हे वादा निभा रहा हूं. लग्न करून पस्तावलो, नसतं केलं तर माझं नाही बरं. हा म्हणजे नाही तर काही काही घेतील लावून, कारण म्हणशील बापरे समोर असताना, सोपं नाही समोर असताना. बाबासाहेब महाराज आतापर्यंत 15 वर्षापासून बाबासाहेब महाराज आमच्या सोबत आहे, पण एवढे नाचलेले आम्ही कधी बघितले नाही. त्यांनी बघितलं असेल तर आम्हाला माहित नाही. विठाला विठाला बाळा, माझं झालं ते सोड, पण तुझ्या करता एक उपदेश देतो. हे बघ, भविष्यामध्ये तुला वाटेल ते कर, पण मी सांगतो तेवढी एक गोष्ट लक्षात ठेव. हा पप्पा बोला ना, तुम्ही फक्त सांगा, तुमच्यासाठी तुम्ही जे म्हणाल ते ऐकल पप्पा, तुम्ही फक्त सांगा. हे बघ बाळा, तुला जीवनामध्ये वाटेल ते कर, पण लग्नाच्या भानगडीत पडू नको, ब्रह्मचारी राहा ब्रह्मचारी. एवढं जर तू बापाचं ऐकलं ना, बस तुझं कल्याणच होईल. बाळ तो असणारा पोरगा त्याच्या पप्पाला म्हणतो, पप्पा अजिबात टेन्शन घेऊ नका, अजिबात काळजी करू नका, तुमचं म्हणणं आहे ना, अहो मी तर ब्रह्मचारी राहीलच, माझ्या पोरांना सुद्धा ब्रह्मचारी ठेवील. आता मला सांगा नेमकं कोणाला खरा ब्रह्मचारी कोण राहिलो?
चला आपल्या परत मागच्या दृष्टांताकडे बरं का, विषयापासून बाजूला नको जायला. मनाची भूक, नेमका खरा आंधळा कोणता, तिथं आपलं चालू होतं. मग मनाची असणारी सुद्धा भूक ती जर कशानं जात असेल तर ती महाप्रसादाच्या माध्यमातून जाते. म्हणजे पोटाची सुद्धा भूक जाते आणि मनाची सुद्धा भूक जाते. म्हणून प्रसादस्तु प्रसन्नता विठ्ठला विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून एक मुद्दा, परमार्थाचा असणारा शेवट महाप्रसादात आहे. परमार्थाचा असणारा शेवट महाप्रसादात आहे आणि संसाराचा असणारा शेवट पश्चातापात आहे. परमार्थ केला महाप्रसाद भेटणार, समाधान भेटणार. संसार केला पश्चाताप भेटणार. लग्न झालेले किती बरं इथं? बापरे, एवढे ब्रह्मचारी, कोणीच हात नाही वर केला. असं म्हणावं लागेल एवढे कंटाळले एक हात सुद्धा. खरे ब्रह्मचारी कोणत्या दृष्टांताला मॅच झाला महाराज म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. हो, बसलेल्यापैकी कितीतरी जण असे असतील तुमच्या माझ्या सगळ्यांच्या सगड बर का, त्यांना महिन्यातून एकदा तरी वाटत असेल हसले म्हणजे खरंय का? तुम्हीच काय, तुम्हाला सुद्धा महिन्यातून एकदा तरी नसतं लग्न केलं बरं झालं असतं, वाटतं की नाही? वाटतं की नाही? खरं बोला ना जरा, शेजारच्याची शपथ घेऊन सांगा बरं, वाटतं की नाही माणसाला? बरं, याच्याही पुढे जाऊन सांगू, कितीही संसार केला समाधान नाही. संसाराच्या अनुषंगाने आता जो प्रश्न विचारला हे तर सोडा, याच्याही पुढे जाऊन जर बोलायचं झालंच, आमच्या माता माऊल्यांचा एक शब्द कायम असतो, जर कोणापाशी व्यक्त व्हायला लागल्या ना, बाई मी होते म्हणून नांदले, दुसरी जर एखादी असती ना, पुढचं मी बोलायची गरज. याच्या पुढचं अजून एक फेवरेट वाक्य, मी तरी काला नांदले असते बाई, पोरा क पऊ पऊ जिरी तेन. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे संसारामध्ये माणसाला पश्चातापच होणार, होतोच. उदाहरणादाखल सांगेल, एक असणारा व्यक्ती, त्याचे असणारे 3 मुलं, 2 जण इकडे शेती करतात, एक बाहेर त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे सर्व्हिसला लागला. सर्व्हिसला लागल्याच्या नंतर जो बाहेर होता त्याचंही लग्न झालं, जो घरी होता त्याचंही लग्न झालं. लग्न झाल्यानंतर जवळजवळ 35 लाखाचा बंगला बांधला त्यांनी गावामध्ये. संसाराचा शेवट सांगतोय बरं का, 35 लाखाचा बंगला गावामध्ये बांधला. बंगला बांधल्यानंतर एक 2-4 महिन्यानं जो सिटीमध्ये राहत होता, तो घरी आला आणि वडिलांकडे गेला, दादा लहान्याला समजून सांगा बरं. त्यांनी ऐकलं तर ठीक आहे, जर नाही ऐकलं ना एका झापडीतच मुस्काड फोडितो असतो म्हणे. लहान्याला नीट समजून सांगा म्हणे. अरे पण झालं काय, मला ते बाकीचं काही माहित नाही, तुमच्यामुळं मी गप बसलो, तुम्ही नीट त्याला व्यवस्थित समजून सांगा. लहान बी लगेच तिथं आला, दादा याचं काही पण ऐकू नका बरं, हा काही बी सांगल, काही बी हे करेल. इथं शेतीमध्ये काय जीव जातो ना, इकडं मला माहिती म्हणे, काय त्या ठिकाणी पाणी भरावं लागतं, शेतीमध्ये कसावं लागतं. त्याच्यात मध्येच बिबट्याची भीती निर्माण झाली आणि एवढ्या याच्यातून मी कशी शेती करतो मला माहिती. हा तिकडून शेतीमधून येतो, वरतून पावर करतो, कसं काय ऐकून घेईल म्हणे. अरे पण झालं काय, कधी मध्ये 2-4 महिन्यातून इकडे येतो म्हणतो मला गॅलरीची रूम फक्त मलाच पाहिजे, त्याला देणार नाही. कशावरून भांडणे? गॅलरीच्या रूमवरून. शेतीचं उत्पन्न सुद्धा बखळ आहे, त्याचाही पगार बखळ आहे, अगदी व्यवस्थित चालू आहे. बंगला बांधलेला नव्हता, भांडण होतं का? बंगला बांधला, आता भावाभावांचे भांडणं चालू झाले. आणि मग जो बाप होता ना त्यानं डोक्याला हात लावला. बंगला नसता बांधला तर म्हणजे संसारामध्ये पश्चाताप आहे. संसारामध्ये पश्चाताप आहे म्हणजे संसाराचा शेवट पश्चातापानं होतो आणि परमार्थाचा शेवट महाप्रसादानं होतो. म्हणून 7 दिवस केलेली कथा, त्याचा परिपाक, त्याचा असणारा महाप्रसाद म्हणजे आजचं असणारं काल्याचं कीर्तन. विठ्ठला विठ्ठला. महाराज काल्याचं कीर्तन आम्हाला समजलं, पण या असणाऱ्या काल्याच्या कीर्तनामध्ये
काय सांगतात तो देवाचं चरित्र सांगतात. बरं, देवाचं चरित्र सांगतात इथपर्यंत ठीक आहे, पण भगवान परमात्म्यानं या भूतलावरती अनेक अवतार घेतले. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कुपाळू, कितीतरी अवतार भगवान परमात्म्याचे झाले. मग नेमकं कोणत्या अवतारातील असणार चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवे गोकुळी केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्यानं अनेक अवतार घेतले. मग कोणत्या अवताराचं चरित्राचं उच्चारण करायचं? अहो काय सांगताय, काल्याचं कीर्तन म्हणजे कृष्ण चरित्राचं उच्चारण असतं. बरं ठीक आहे महाराज, कृष्ण चरित्राचं उच्चारण सांगितलं, पण कृष्ण चरित्र नेमकं कोणतं कृष्ण चरित्र? कारण भगवान परमात्म्यानं जे चरित्र केलं तर ते तसं जर बघितलं तर 3 ठिकाणाच्या अनुषंगानं 3 टप्प्यामध्ये येतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा भूतलावरती जे राहिले 125 वर्ष आणि 52 दिवस, पैकी 11 वर्ष 52 दिवस गोकुळ वृंदावन त्या परिसरामध्ये भगवान परमात्मा राहिले. 14 वर्ष मथुरेमध्ये राहिले आणि 100 वर्ष द्वारकेमध्ये राहिले. मग नेमका द्वारकेमध्ये 100 वर्ष राज्य केलं त्या चरित्राचं वर्णन करायचं, 14 वर्ष मथुरेमध्ये राहिले त्या चरित्राचं वर्णन करायचं, की गोकुळ वृंदावन त्या परिसरामध्ये 11 वर्ष 52 दिवस राहिले त्या चरित्राचं वर्णन करायचं. महाराजांनी प्रमाण दिलं, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. कोणत्या अवस्थेत चरित्र केलं? ये दसे चरित्र केले नारायणे रांगता गुदनी राखीत आहे विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे रांगता रांगता भगवान परमात्म्यानं गोकुळ वृंदावन परिसरामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण काल्याच्या कीर्तनामध्ये करायचं. विठ्ठला 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 विठ्ठला. आता इथं शब्द महत्वाचा आहे बघा, चरित्र ते उच्चारावे आचारावे नाही. आचरण जर करायचं असेल तर त्रेतायुगामध्ये भगवान परमात्म्यानं प्रभू रामचंद्रांच्या रूपानं जो अवतार घेतला त्या असणाऱ्या अवतार कार्याचं आचरण करायचं, आणि उच्चार जर करायचा असेल तर कृष्ण चरित्राचा. यात उलट होता कामा नाही. बरं, जर कृष्ण चरित्राचं तुम्ही आचरण करायला जाल तर नको तो त्रास तुम्हाला भोगायला येईल. म्हणून हे असणारं चरित्र आपण आचरण करू शकत नाही, त्याचा फक्त उच्चारच करायचा. विठ्ठला 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 विठ्ठला. दोघ जण पती पत्नी, पतीही रोज कथेला जायचा, पत्नी ही रोज कथेला जायची, पण दोघांची आवड वेगळी. गावात 2 मंदिरांमध्ये 2 ठिकाणी कथा चालू होत्या. एका ठिकाणी चालू होती कृष्ण कथा आणि एका ठिकाणी चालू होता पांडव प्रताप. माता माऊली गेली पांडव प्रताप ऐकायला आणि जो पती होता तो गेला कृष्ण कथा ऐकायला. कथा ऐकून आला घरी, संध्याकाळी भोजन वगैरे झालं आणि झोपायच्या वेळेस झालं त्यांच्या गप्पा चालू. आणि गप्पा चालू झाल्याच्या नंतर हा सहज म्हणतो तिला, का ग आज कृष्ण कथा श्रवण करता करता काय भाव जागृत झाला तुला काय सांगू. एवढी गोड कथा सांगितली महाराजांनी, एवढी गोड कथा सांगितली. ज्या भगवंताची कथा आम्ही श्रवण करत होतो, ज्याला आपण आदर्श मानतो, त्या भगवान परमात्म्यानं 16,108 बायका केल्या. म्हणे अरे वा छान ना. अगं तसं नाही ग, माझं एक म्हणणं होतं. बोला ना नेमकं तुमचं काय म्हणणं होतं? मग त्यानं एवढ्या 16,108 केल्या, मी कमीत कमी एखादी अजून तसं जमल का हो? पण नाही, चांगल्या माणसानं शक्यतो त्या फांद्यात पडूच नाही. बरं, मी नेहमी सांगतो आपली एकच नारी, ती पण सप्पे भारी डायरेक्ट. मग विचार करा, त्या माणसानं असं सांगितल्याच्या नंतर ती असणारी पत्नी म्हणते, अहो कशाला त्या फांद्यात पडत नाही ग, पण मग कथेत काही खोटं नसतं ना. महाराज मंडळी काही खोटं नाही सांगणार, जे सांगतात ते पुराणानुसारच सांगतात. मग ती म्हणते बर बर बर, अहो पण तुम्हाला काय सांगू,
मी सुद्धा कथा ऐकायला जाते ना, तिथं सुद्धा पांडव प्रताप चालू आहे. तिथले सुद्धा महाराज एवढी गोड कथा सांगते, काय सांगू तुम्हाला. पांडव प्रतापामध्ये द्रौपदी पांचाली, तिची कथा एवढी गोड कथा. शास्त्रायणी धर्माची असणारी ती पांचाली द्रौपदी, संपूर्ण आर्यावर्तामध्ये 1 नंबरची असणारी श्रीजीचं नाव होतं द्रौपदी. आणि 5 जणांची असून सुद्धा ती पतिव्रता होती. पतिव्रता स्त्रियांमध्ये तिचं नाव घेतलं जातं. तिचा आदर्श घेऊन मलाही असं वाटतं बरं का हो, तिला 5 होते. हा लगेच म्हणता थांब, पुढं बोलू नको काहीच, तेरी बी चूप. कोणाला काही निसर्ग राजा विठाला विठाला. म्हणजे कृष्ण चरित्राचं जर आचरण करायला जाल तर नको त्या गोष्टीत पडाल. मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं 12 गाव अग्नी गिळला होता. आपल्याला एखादा उदबत्तीचा चट्टा दिला तर टणकून उड्या मारतील. खरं आहे की नाही? चटका सहन होईल कोणाला? मग भगवान परमात्म्यानं 12 गाव अग्नी गिळला. आपण एखादा विस्तव गिळून दाखवा आणि मग भगवान परमात्म्यानं जे केलं ते चरित्र आचरण करण्याचा विचार करा. अशा भगवान परमात्म्याचं असणारं चरित्र रांगत असताना भगवंतानं जे चरित्र केलं ना, त्या असणाऱ्या चरित्राचं उच्चारण करायचं. भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी मथुरेमध्ये जन्म झाला. मथुरेमधून गोकुळामध्ये आणलं. गोकुळामध्ये भगवान परमात्मा हळूहळू लहानचे मोठे होऊ लागले. मग लहानचे मोठे होत असताना आता भगवान परमात्मा अगदी गोड होते दिसायला. कथेमध्ये आपण सगळं वर्णन ऐकलं. आणि भगवान परमात्मा हळूहळू लहानचे मोठे होत असताना कंसानं अनेक प्रकारचे असुर पाठवले. अनेकांचा उद्धार त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं केला. आता भगवान परमात्मा अजून थोडी मोठे व्हायला लागले. आणि रांगण्याची पद्धत पण आपण बघितली. पण म्हणून भगवान परमात्मा जे रांगायला लागले, कसे रांगत होते? तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, बाळा गुडघ्याने गुडघ्याने रांगत. हे रंगनी रंगनाथ तुम्ही देखील से, रंगनी रंगनाथ तुम्ही देखील से. तळवे तळहात तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. एकदा टाळी वाजवा बरं. कारण सात संगत जर चांगली असेल तर कीर्तनाला आनंद येतो. नाही तर एकट्यावर लोड पडल्यावर अवघड होतं. ही असणारी सगळी साथ. कधी कधी असा प्रश्न पडतो, प्रमाण आपण द्यावा की नाही द्यावा? कारण आपण म्हणतो एक आणि मागचे म्हणतात काय म्हणतात? तुमचं ऐकलं कीर्तन का येते ते म्हणून त्यांची काही हरकत नाही. चक्री कीर्तन करत असं थोडस या तुम्ही. विठाला विठाला भगवान परमात्मा रांगायला लागले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. रांगता रांगता सुद्धा भगवान परमात्म्यानं अनेक लीला केल्या. आता भगवान परमात्मा अजून मोठे झाले, चालायला लागले. आणि चालायला लागल्यानंतर भगवान परमात्म्यानं छोट्या छोट्या मुलांना एकत्र करून बालविद्या चौर्य प्रसारक मंडळ स्थापन केलं. सहकार संघटना, जगातली पहिली सहकारी संघटना भगवान परमात्म्यानं स्थापन केली. ती छोट्या छोट्या मुलांच्या माध्यमातून. आणि हाच पुराणाचा धांदोळा घेऊन पुढे सहकारी संस्था उदयाला आल्या. आणि आशिया खंडातला सहकार तत्वावरती चालणारा पहिला सहकारी साखर कारखाना आपल्या जिल्ह्यामध्ये असणारा विखे पाटलाचा प्रवारा सहकारी साखर कारखाना, याचं मूळ इथं आहे. भगवान परमात्म्याने सगळ्यांना एकत्र करून सहकार संघटना निर्माण केली, मंडळ स्थापन केलं. बालविद्या चौर्य प्रसारक मंडळ का स्थापन केलं? आपल्या असणाऱ्या गायी, आपले असणारे बछडे दिवसभर आपण चारायचे, आपण कष्ट करायचे, दूधही आपण काढायचं. पण ते प्यायचं म्हणले की आपल्या डेअरीला नाही, डेअरीला. मग डेअरीला जर ते कामच येत नसेल आणि दुसरीकडे जर डेअरीला जात असेल
तर मग ते कसं आपण घ्यायचं आणि काय करायचं त्या अनुषंगानं नियोजनाच्या दृष्टीनं भगवान परमात्म्याने हे मंडळ चालू केलं आणि भगवान परमात्म्यानं हे असणारे छोटी छोटी मुलं घेऊन सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी चोरी करायला सुरुवात, छोटे छोटे असणारे मुलं सगळे असणारे एकत्र केले आणि भगवान परमात्मा चोरी करायला सुरुवात करतात. आता चोरी करायची म्हटल्याच्या नंतर साहित्य बी पाहिजे ना काहीतरी. त्या साहित्याच्या दृष्टीनं आजकाल जर चोरी करायची म्हटली तर काय साहित्य लागतं? घोडा, बंदूक किंवा मग चाकू वगैरे इथं लावला म्हणजे आहे ते सगळंच काढून द्या त्या, हे आजच्या दृष्टीनं. पण त्यावेळेस भगवान परमात्म्यानं हे मंडळ स्थापन करून ज्यावेळेस चोरी करायची ठरवलं त्यावेळेस ती असणारी चोरी करत असताना जुगाड वापरला. जुगाड बरं का महाराज, जुगाड वापरला. आणि माणसानं जीवनामध्ये कार्य करत असताना जुगाडी असावं, जुगाडी, जुगारी नसावं. री आणि डी शब्द लक्षात घ्या. माणसानं जुगाडी असावं, जुगारी नसावं. जुगार जर असेल तर काय होतं भागवतात आपण बघितलं. मीही माझ्या आयुष्यामध्ये एक जुगाड वापरला. जवळजवळ 15 वर्ष महाराज मृदंग वाजवत, तबला वाजवत बाहेर कथेला कीर्तनाला साथ केली. 15 वर्ष. तदनंतर मग हळूहळू कथा कीर्तन याचा असणारा अभ्यास करून मग या गोष्टी वाढल्या. पण त्या 15 वर्षामध्ये ज्यावेळेस मी सप्त्याला जायचो, 7 दिवस मृदंग वाजून थकून जायचो, काम होऊन जायचं माणूस. मग सप्ताह झाला की मग तिथून घरी निघायचं, राहायचं. मग घरी निघताना मग माझी कपड्याची एक बॅग, देवाची एक बॅग, कार्यक्रमाला रंग देवता यावी म्हणून मोठा पखवाज होता माझा. तो पखवाज एवढं सगळं घेऊन फिरायचं. मग मी एक जुगाड लावायचो. अगोदर काय केलं मी, गाडीच्या चाकापाशी जायचं मागच्या बाजूला, खिडकीचा तो गज धरायचा, वर चढायचं आणि खांद्यावरचं उपरणं त्या शिटावर टाकून द्यायचं. शिटावर टाकलं की ती जागा आपली, मग मला तिथं जागा भेटायची. हा जुगाड वापरला मी. पण नंतर काय झालं, ठकास माठ कोणीतरी भेटतच. मग तिथं आतमध्ये ज्यावेळेस माझ्या जागेवरती मी गेलो, तिथे एक बाबा बसले. म्हणलं बाबा अहो जागा माझी. म्हणे कस काय तुमची? एसटी तुमची का म्हणे. म्हटलं नाही माझी नाही, पण मी उपरणं टाकलं तिथं. म्हणे भाऊ मी आखत होतो एसटीवर वाळत घालील. मग बसता येईल कोणला? म्हणलं बाबा माफ करा, बसा तुम्ही. म्हटलं माझा जुगाड पुढच्या वेळेस म्हणलं आता नवीन जुगाड लावा लागतो. गाड्या जागा तर भेटली पाहिजे. 7 दिवस एवढं जाम झालेलं, 100-200 किलोमीटर प्रवास करायचा. पुढच्या वेळेस मी अजून जुगाड लावला. काल्याचं कीर्तन झालं, सगळं काय असेल नसेल ते महाप्रसाद वगैरे सगळं झालं. आणि मग त्या कार्यकर्त्यांकडे गेलो. म्हणलं असं करा, मला आहे ना थोडीशी अर्धा किलोच्या पिशवीमध्ये थोडीशी डाळ द्या. डाळ वरणाची डाळ. काही हसले लगेच 5G रेंज आपल्याकडे जवळच टावर येतं. ती डाळ घ्यायची आणि फुटणार नाही अशा पद्धतीने नेहरूच्या खिशात घालायची. सगळं घेऊन जायचं. सगळी गर्दी दरवाजाजवळ. मी दरवाजाजवळ जातच नव्हतो. सगळ्या बॅगा वगैरे तिथं ठेवायच्या. जिथून खिडकी उघडी दिसल तिथं जायचं, पिशवी फोडायची, थोडीशी डाळ तिथं टाकून द्यायची. डाळ टाकली का ते शीट खराब व्हायचं. आणि मग निवांत सगळे चढून झाले, सगळे गाडीमध्ये बसले का मग मी आपला अल्लद वरती चढायचं. ड्रायव्हरच्या पाठीमागं पकवास ठेवायचा, आपली बॅग वरती त्या रॅकमध्ये ठेवायची. कसं बस गर्दीतून जागा काढत त्या जागेपर्यंत जायचं. दादा अहो सारखा नाव जाऊ द्या ना तिथं. नाही महाराज तिथं नका जाऊ, कोणीतरी ना उलटी केली तिथं. म्हणलं जाऊ दे बाबा, उलटी करू द्या नाही तर सुईची करू द्या, मी लय जाम व्हायले. म्हटलं मला बसू द्या भाऊ, झालो काही असू द्या पण मला जाऊ द्या तिथपर्यंत. कशी बशी जागा काढायची. जागा काढल्यावर दुसऱ्या खिशातून एक फडकं काढायचं, आलं ते पुसून घ्यायचं, फडकं खाली टाकून द्यायचं. 2 किंवा 3 जणांचं असणारं शीट. आरामशीर बसायचं. कोणाला काका बसा ना, नका महाराज तुम्ही एकट्यात बसा. म्हणजे बस म्हणलं तरी आपलं शीट सगळं आपल्या एकट्याच्याच मालकीचं. केव्हा तो जुगाड केला म्हणून. तसं भगवान परमात्म्यानं हे सगळे असणारे बालगोपाल सोबत घेऊन जी चोरी केली ती चोरी सुद्धा जुगाडाच्या माध्यमातून चोरी केली. चोरी करण्यासाठी भगवान परमात्म्यानं काय साहित्य घेतलं? वस्त्रगाळ केलेली माती, बारीक गोल नर्मदेचे असणारे अगदी गोल गोट्यांसारखे. नंतर ते सराटे काटे. ते बघा कसाही खाली टाकला तरी एक काटा वरच असे असणारे सराटे काटे, गोटीसारखे असणारे दगड, वस्त्रगाळ केलेली माती, बारीक असे असणारे खडे आणि एवढ्या असणाऱ्या काठ्या. असं सगळं साहित्य घेऊन त्या ठिकाणी चोरीला गेले. आता पेंद्याला प्रश्न पडला, हे सगळं साहित्य चोरी याचा काय संबंध बा? पण भगवान परमात्मा बरोबर एक दिवशी रात्री एका गवळणीच्या घरी चोरी करण्यासाठी गेले. तिथं गेल्याच्या नंतर
ती जी काठी होती, मडकं जर खाली असेल तर काठीनं असं वाजून पाठवायचं, वाजून बघायचं. ते मडकं जर असं ढप ढप वाजलं, हा असं जर वाजलं समजून घ्यायचं मडकं भरलेलं आहे. आणि मडकं जर असं मोकळं वाजलं टम टम, हा मग मडकं मोकळं आहे असं समजून घ्यायचं. मग पेंद्या म्हणतो कन्हैया, मडकं जर जास्तच उंच असलं आणि काठी जर पुरली नाही मग विठाला 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 म्हणजे मग हे जे खडे आहे ना, खडे घ्यायचे आणि खडा मारायचा. खडा मारल्यानंतर सुद्धा मडकं भरलेलं आहे की रिकामा हे आपल्याला सहज समजून जाईल. बर 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 ठीक आहे. कन्हैया, समजा आपण चोरी करायला लागलो, मडकं वगैरे आपण खाली घेतलं आणि ही चोरी करत असताना जर गवळण जागी झाली आणि जागी झालेली गवळण जर आपल्या दिशेनं पळत यायला लागली, तिनं जर आपल्याला पकडलं तर मग काय करायचं? टेन्शन नाही घ्यायचं. म्हणे ती जर आपल्याकडे पळत यायला लागली तर हे जे सराटे काटे ना, हे असे खाली टाकून द्यायचे. सराटे काटे खाली टाकले तर तिच्या पायात लगेच काटे भरतील. काटा भरला की काटा काढण्यासाठी ती खाली वाकेल, म्हणजे आपला काटा निघणार नाही, आपल्याला पळून जाता येईल. म्हणजे बर कन्हैया, छान आयडिया बरं का तुझी. पण समजा ती असणारी गवळण जर जास्तच अपडेटेड असली, म्हणजे अपडेटेड म्हणजे कसं, ती जर चप्पल घालून आली मग, कारण आजकाल आता चप्पल घालून सगळं चालतं ना, ती जर चप्पल घालून आली तर काय करायचं? हरकत नाही. ती जर चप्पल घालून आली ना, हे जे एकदम गोलाकार असणारे खडे आहेत ना, हे असणारे खडे असे खाली फेकून द्यायचे. आणि ती चप्पल घालून जरी आली तर या खड्यावरती जर तिचा पाय पडला तर सटकून ती तिथंच पडेल. ती पडली म्हणजे आपल्याला पळून जाता येईल. बर बर कन्हैया, समजा तिनं बरोबर खड्यांच्या मधून पाय टाकून जर आपल्याकडे पळ घेतला, मग काय करायचं? टेन्शन नाही घ्यायचं. ही जी वस्त्रगाळ केलेली माती आहे ना, ही वस्त्रगाळ केलेली माती घ्यायची, भपकन तिच्या डोळ्यामध्ये फेकून द्यायची. डोळ्यामध्ये माती गेली की ती डोळे चोळत बसल आणि डोळे चोळायला लागली की आपल्याला पळून जाता येईल. अशा पद्धतीनं जुगाड करून भगवान परमात्मानं ती असणारी चोरी त्या ठिकाणी केली. विठाला विठाला भगवान परमात्म्याच्या खोड्या वाढल्या, इतक्या वाढल्या का आता यशोदा मैयाकडे गाराणे यायला लागली. गवळ्या घरी बोबाट उठला, मात दयाचे फोडू नको रे. गवळ्या घरी बोबाट उठला, मात दयाचे फोडू नको रे. रागीट तुझा पिता नंदन, मार तयाचा खाऊ नको. ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. यशोदा मैयाकडे गारहाणे यायचे. गारहाणे आल्यानंतर मग यशोदा मैया कृष्णाला समजावायची. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. कन्हैया, अरे तुला समजू थकले मी, कोणाच्या घरी जाऊ नको, अशा खोड्या करू नको. पण भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या खोड्या काही बंद नाही. अनेक प्रकारच्या लीला केल्या, खोड्या केल्या, त्या खोड्या सगळ्या त्या गवळणींवरती कृपा करण्याकरता होत्या. भगवान परमात्म्यांनी वेगवेगळ्या लीलेच्या माध्यमातून वेगवेगळं तत्व त्या ठिकाणी शुद्ध केलं. विठ्ठला विठ्ठला या लीला करता करता भगवान परमात्म्यानं एक दिवस ब्रह्मांड घाटावरती असताना मृत्तिका भक्षण लीला केली. मृत्तिका म्हणजे माती, भक्षण म्हणजे खाणे, माती खाण्याची लीला. म्हणजे पृथ्वी तत्व शुद्ध करण्याच्या अनुषंगानं भगवान परमात्म्यानं माती खाली. भगवान परमात्म्यानं माती खालीनंतर बलरामजींच्या माध्यमातून यशोदा मैयाला समजलं. यशोदा मैयाला समजल्यानंतर यशोदा मैयानं एका हातामध्ये काठी घेतली आणि धावत पळत जाऊन कन्हैयाला धरलं. कन्हैयाला धरल्यानंतर कन्हैयाला विचारू लागले, कन्हैया खरं सांग माती खाली का? खरं सांग माती खाली का?
मग भगवान परमात्मा म्हणतात मैया हे आई अगं मी माती नाही खाल्ली ग आई ग आई खाल्ली ग म्या माती आई ग आई खाल्ली ग म्या माती आई गाई नाही खाल्ली ग ना माती आई गाई नाही खाल्ली ग ना माती मैयानं भगवान परमात्म्याला विचारलं कन्हैया तू माती खाली का भगवान परमात्मा म्हणतात नाही मैया अगं मी माती नाही खाल्ली मग तू जर माती नाही खाल्ली तर बलराम दादानं कसं काय येऊन सांगितलं कन्हैया मग कन्हैया त्या ठिकाणी सांगतात मैया बलराम दादा ना तो तर खोटं बोलतो बळीराम दादा हो बळीराम दादा बळीराम दादा हो बळीराम दादा हो बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा खोट बोलतो बलराम दादा उबट घेतो माझ्यावरे आई नाही खाल्ली ग म्या माती आई ग आई नाही खाल्ली ग माती आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती कन्हैया म्हणतात बलराम दादा ना खोटं बोलतो बळीराम दादा हो बळीराम दादा खोटं बोलतो बळीराम दादा मैया अगं बलराम दादा ना तो खोटं बोलतो तो काही खरं सांगत नाही बरं कन्हैया बलराम दादा जर खोटं बोलतो ना मग तू जे सांगतो ते खरं आहे का हो मैया मी जे सांगतो ना ते सगळं काही खरं आहे पण असं तू जे सांगतो जर खरं आहे ना आ कर बघू आणि मग भगवान परमात्मा आ करून दाखवतात ओ मुख पसरोनी मुख पसरोनी मुख पसरोनी मुख पसरोनी मुख पसरोनी दावे बांधला दावे बांधला दावे बांधला हा मुख पसरोनी दावे मांडला विश्वव्यापक कमलापती आई गाई आई खाल्ली ग म्या माती आई गाई आई खाल्ली ग म्या माती आई ग आई खाल्ली ग म्या माती अशा पद्धतीनं भगवान परमात्मा मैयानं सांगितलं आ करून दाखव मुख पसरोनी हो मुख पसरोनी आ करून मैयाला दाखवतात आणि भगवान परमात्म्यानं आ केल्यानंतर यशोदा मैया भगवंताच्या मुखामध्ये बघते तर संपूर्ण विश्वाचं दर्शन घडलं संपूर्ण विश्व दिसलं त्यामध्ये पुन्हा अजून थोडं झूम झालं झूम झाल्यावर पृथ्वी माता दिसली पृथ्वी मातेवरती पुन्हा अजून झूम झालं तेव्हाच्या काळात बरं का अजून झूम झाला आशिया खंड दिसला अजून पुढे झूम झालं भारत देश दिसला अजून झूम झालं उत्तराखंड उत्तर प्रदेश अजून झूम झालं मथुरा राज्य अजून झूम झालं ज्या ठिकाणी भगवान परमात्मा यशोदा मैया यमुना मैयाच्या तीरावरती उभे आहेत ब्रह्मांड घाट त्या असणाऱ्या ठिकाणाचं असणारं नाव आणि त्या ठिकाणी यशोदा मैयाच्या एका हातामध्ये काठी एक हात कन्हैयाचा धरलेला आणि कन्हैयानं आ केलेलं हे सगळं चित्र यशोदा मैयाला कन्हैयाच्या मुखात दिसलं म्हणून विश्वव्यापक कमलापती आणि हे सगळं दिसलं यशोदा मैया अचंबित झाली पुन्हा भगवान परमात्म्यानं सगळी माया सावरून घेतली मी भक्त तू देव ऐसे करी जसं साधू संतांनी ते केलं तसं इथं तू माझी आई आणि मी तुझा मुलगा पुन्हा आहे त्या वृत्तीवरती जागृत केलं पण माया आवरून घेतल्याच्या नंतर पुन्हा ती विसरून गेली पुन्हा कन्हैयाला घेऊन घरी गेली विठ्ठला 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 हो अशा प्रकारे भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या खोड्या वाढतच गेल्या लीला वाढतच गेल्या ते काही म्हणतील महाराज तुमच्या देवानं एवढ्या सगळ्या खोड्या केल्या आंघोळीला गेलेल्या गवळणी त्यांचे असणारे कपडे असे नेणं हे काय चांगल्याचं लक्षण आहे का म्हणतात असं काही काही लोक म्हणतात सुद्धा पण मी तुम्हाला सांगेल भगवान परमात्मा जे गोकुळ वृंदावन परिसरामध्ये राहिले किती दिवस राहिले 11 वर्ष 52 दिवस त्यातही त्याच्या 2-4 वर्ष अगोदर या असणाऱ्या खोड्या झाल्या मग ह्या खोड्या करत असताना एवढासा असणारा छोटासा बालक आणि त्याच्या असणाऱ्या अंतकरणामध्ये आपण जे विचार करतो या गोष्टी येतील तरी का हे सगळं फक्त आणि फक्त त्यांच्याकडून काहीतरी नवीन गोष्ट करून घेण्याच्या अनुषंगानं मग काही म्हणतील मग हे कपडे वगैरे चुरून नेले हे कशा करता होतं कुठल्याही तीर्थामध्ये गेल्यानंतर विवस्त्र होऊन कधीही स्नान करू नये वरुण देवतेचा दोष लागतो म्हणून भगवान परमात्म्यानं त्यांना ते समजून सांगण्याकरता वस्त्र चोरीची असणारी लीला भगवान परमात्म्यानं केली की जेणेकरून त्यांना ती असणाऱ्या तो असणारा उपदेश देता येईल
अशा पद्धतीने भगवान परमात्म्यानं पुन्हा खोड्या चालू केल्या. अनेक खोड्या वाढल्या. यशोदा मैयाला प्रश्न पडला, आता हा कन्हैया लई चोऱ्या करतो. एक दिवस एका गवळणीच्या घरी जाऊन रात्री दह्या दुधाची पाहिजे तशी चोरी केली. भरपूर चोरी केली. भरपूर काय असेल नसेल ते दही दूध तूप लोणी मनसोक्त खाल्लं आणि बाकीचं सगळं सांडून दिलं आणि निघून गेले. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस ती असणारी गवळण उठली पहाटे पहाटे, पूर्वीच्या गवळणी पहाटे उठायच्या, मी मगाशी बोलून गेलो, पूर्वीच्या शब्दाला अंडरलाईन करा, पूर्वीच्या गवळणी पहाटे उठोनी गवळण मंथन करीती, गवळण मंथन करीती. पूर्वीच्या गवळणी, हाताच्या गवळणी, हाताच्या गवळणी पार पार. हाताच्या गवळणी पहाटे उठतात का? 10 वाजता उठून गवळणी गॅस पेटविती, गवळणी स्टोव पेटविती. चहा मध्ये पाव बटर टाकून फुंकू फुंकू पिती. हाताच्या गवळणी चहा बटर, त्याही खातात चहा बटर, पोरायला देतात पाव, मग ते होतात आत पाव. चहाची मोठी गंमत आहे बरं का. त्या कबशीमध्ये चहा येतो तो, कशामध्ये? कबशीमध्ये. त्या कबशीची मोठी गंमत आहे हो. पहा ना तुम्ही, कप आणि बशी दोघ जण असतात की नाही? ते दोघच जण असतात, कप आणि बशी. श्रीमंताच्या घरी जर तुम्ही गेलात, चहा जर आला तर कपामध्ये डोकून पाहावं लागतं किती चहा येतो. तेच तुम्ही गरीबाच्या घरी जा, तिथं गेल्यानंतर पुलवून जसं पाणी खाली पडतं तसं कपाच्या खाली तो असणारा चहा. आणि त्या चहा आणि चहाचा असणारा कप आणि बशी, त्यांची अवस्था बघा. काय म्हणतात त्याला, ते त्याच्यामध्ये बशी ठेवतात, हा ते जुन्या काळी बघा, त्या भिंतीला लावलं जायचं, बशी मस्त पैशी अशी आरामशीर बसायची. शिल्प शिल्प, हा जुने शब्द आता ते कालबाह्य होत चालले ना. शब्द महत्वाचे नाव. बघ, मी एक विषय नेहमी सांगत असतो, आंघोळीचं पहिलं पात्र असायचं, ते काय नाव त्याचं? गंगाळ. आपण त्याला गंगाळ केलं हो. एवढं वांगाळ नाही ते गंगाळ म्हणायला. गंगाजळ बी नाही, नाही का? अजून सांगा बरं. त्याला गंगालय म्हणतात. गंगालय कशामुळं? त्याच्यात पाणी टाकल्याच्या नंतर त्या पाण्यानं जर स्नान केलं तर गंगेच्या स्नानाचं पुण्य लागतं, म्हणून त्याला म्हणतात गंगालय, गंगाळ नाही. असेच काही काही शब्द असतात. आता बाहेर फिरल्यानंतर कधी कधी मोठी गंमत येते. एकदा महाराज आम्ही आमच्या त्या ठिकाणी विदर्भामध्ये कार्यक्रमासाठी गेलो. रात्रीचा कार्यक्रम झाला, त्याच परिसरात परत कार्यक्रम होता, म्हणून म्हणलं रात्री घरी जायचं आणि परत यायचं, तर आपण तिथं मुक्काम करू. मग मुक्काम केला. मुक्काम केल्यावर आता असेच थंडीचे दिवस होते, ती मावशी आली, आम्ही दोघं तिघ जण होतो. म्हणजे महाराज थंडी लय बरं का आमच्याकडं. म्हणलं बर बर, मग पांघरायला काहीतरी चांगलं द्या बरं. म्हणे दमकोंडी देऊ का वाकळ देऊ? म्हणलं दमकोंडी काय भानगडे वा? म्हणलं नाही नाही, मला वाकळच द्या. काही वेगळंच असलं म्हणजे कुठं बसायचे करीत. हॉटेलला बघा काही काही जेवायला गेलो, माहित नाही रात कशासोबत काय खायचं ते. एकदा ते लिंबाचं पाणी आलं. एक जणांनी काय केलं, ते पाणी आता कशा करता असतं, थोडस गरम केलेलं आणि लिंबू टाकलेलं पाणी ते, किंवा लिंबू सोबत येतं, त्यानं ते लिंबू पिळलं पाणीच पिऊन घेतलं. ते हात धुवायचं होतं, म्हणजे कळलं बी पाहिजे ना कशासोबत काय करायचं, काही नाही. म्हणून म्हणलं दमकुंडी आपल्याला काही माहित नाही, विनाकारण दमकुंडीच्या नादी लागायला. म्हणलं मावशी मला वाकळच द्या. मग मावशीचं पोरग, आई मला नाही दम निघणार वाकळमध्ये, असं कर मला दमकुंडीच दे. मग आम्ही तिथंच उभं राहिलो, नेमकं दमकुंडी काय बा बघू म्हणलं. मग तिनं ती अशी जाड जुन्या आजीच्या लुगड्याची शिवलेली गोधडी, एकदम जाड, त्या वाकळपेक्षाही जाड. मग मी म्हटलं मावशी मला बी एकदम कुंडी. मग ती शब्द भागा भागानुसार. दुसऱ्या दिवशी सकाळी मग जेवण करून तिथून जायचं होतं. मावशीने मस्तपैकी स्वयंपाक वगैरे केला आणि बसवलं पंक्तीला. आता आम्ही मुद्दाम सांगितलं, म्हणलं बाळा पिंटू, हा तू आमच्या बरोबर जेवायला बस बरं. म्हणे का हो महाराज? नाही नाही काही नाही काही नाही, बस म्हणलं तू जेवायला. असंच काही नवीन असलं म्हणजे परत गडबड नको. बसले आम्ही सगळे जेवायला. जेवायला बसल्यानंतर मग आमच्यातले एक जण होते, त्यांना काय असं सपक जमत नव्हतं, म्हणजे फिक्क फिक्क जमत नव्हतं. थोडा तडका मिरची असं काहीतरी लागल. मग ते खाता खाता त्यांची जरा थोडी नाखुशी दिसली. ती मावशी म्हणली, महाराज तुम्हाला फिक्क नाही चालत का? म्हणे नाही ना, थोडं तिखट असतं काही तर बरं झालं असतं, ते म्हणतात. म्हणे मग महाराज खेकडे आणू का चटका देऊ? आमचे महाराज म्हणले, मावशी खेकडे नको चटकाय नको. तेवढ्यात ते पोरग म्हणलं, मम्मी मला दे 1-2 खेकडे. मग तिनं त्या अशा तळलेल्या यंगुडू मेंगुडू त्या मिरच्या आणल्या
तर 2 मिरच्या ठेवल्या. मग ते महाराज म्हणतात, मावशी द्या 1-2 खेकड्या. चटका वगैरे देऊ का अजून? नाही नाही, चटका वगैरे नको. मम्मी असं कर, मला दे थोडा चटका. ते बाळ म्हटलं. मग त्याला ती थोडी ती लाल असणारी मिरची जी असते ना, लसणामध्ये हे केलेली, ती मिरची त्याला टाकली. म्हणली हे काय, हे चटका आहे म्हणे. असं करा, सगळ्याला थोडा थोडा द्या. मग ते सगळ्यांनी घेतलं. कुठून विषय लांबला होता आपला? शिल्प, जुना असणारा शब्द. मग त्या शिल्प्यामध्ये ती बशी आरामशीर बसते. आपल्या संसाराचं सुद्धा तसंच येऊ, कपाच्या सारखं आणि बशी सारखं. बशी आरामशीर पाठ टेकून बसते आणि कप टांगला ना उलटा असा. बघा ना तुम्ही, नवरा बायको जर कोणाची असे पाहुणे म्हणून गेले, पाहुणे म्हणून गेल्यानंतर तिथं जर घरी समजा पुरुष मंडळी कोणी नसतील, माता माऊलीच असेल, तर मग सोबत आलेली माता माऊली डायरेक्ट मध्ये जाते किचन मध्ये. तिला जमतं जायला, पुरुष मंडळी जाऊ शकत नाही. हा गडी बाहेर उभा राहिला, आताची येईल मंगची येईल, त्या मध्ये गेल्या, एकमेकाला कवळी मारून भेटल्या, ज्या त्यांच्या गप्पा रंगल्या. हा भाऊ इकडं टांगला ना, लटकते राहीना, टांगला तसाच कब्ब. आणि बशी सारखंच आहे ना. अरे संसार संसार जस कबशीच धर, बशी बशे आरामशीर, कप हिंडे दारोदार. बशी आरामात, कप टांगला. बरं, टांगलेल्या कपाचा जर दांडा तुटला, काय करता तो? मग लगे ठेसा त्याच्यामध्ये घाल. म्हणजे नुसती आगची माणसाच्या जीवनात, नुसती. हा, तोच माणसाचा असणारा संसार. म्हणून पूर्वीच्या गवळणी पहाटे उठून मंथन करायच्या. आजच्या चहा पाणी वगैरे ते विषय सोडून द्या. मग मंथनाच्या अनुषंगाने पहाटे उठलेली गवळण, ज्या घरामध्ये दुधानं भरून ठेवलेले दुधाने तूप वगैरे ताक त्या ठिकाणी त्या दुधाण्यामध्ये ठेवलेलं होतं, त्या असणाऱ्या खोलीमध्ये गेली. तिथं गेल्यानंतर तिनं जे बघितलं त्याचं इतंभूत वर्णन महाराज आजच्या असणाऱ्या काल्याच्या प्रकरणाच्या अभंगातील पहिल्या चरणात सांगतात. पाहती गवळणी, 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 पाहती गवळणी. तव ती दुधाने पालती, तव ती पालती दुधाने, दुधाने, दुधाने. मनती नंदाची पोरे, मनती नंदाची पोरे. तवती पालती दुधाने, तवती पालती दुधाने. मनती नंदाची पोरे, मनती नंदाची पोरे. ती गवळण आतमध्ये गेली आणि बघती तर काय, पाहती गवळणी आणि तवती पालत हे दुधाणे, सगळे दुधाने पालथे झालेले. आणि मग तिने आवाज केला, धावा पळा, धावा पळा, चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली. आवाज ऐकून पहाटे, आता पहाटची वेळ म्हणली, सगळीकडे शांतता. सगळ्या असणाऱ्या आजूबाजूच्या गवळणी जाग्या झाल्या. सगळ्या जागे होऊन तिथं आल्या. काय झालं, काय झालं, काय झालं, तिला विचारू लागल्या. मग ती सांगते, इथं लय मोठी चोरी झाली. बरं, चोरी कशाची झाली? अगं दही दूध तूप लोणी बघ ना, सगळं सांडून दिलं. काय न्यायचं ते नेलं असेल आणि बाकीचं उरलेलं सांडून दिलं. मग दुसरी असणारी एक शहाणी गवळण पुढे येते, म्हणे चोरी दह्या दुधाचीच झाली ना, फक्त दुसरं काही गेलं का व्यवस्थित बघ बरं. मग ती बाकीचं सगळं बघती, कुठंच काही उचक नाही, पाचक नाही, कुठं काही वस्तू हलेली नाही. मग चोरी फक्त झाली ती फक्त आणि फक्त दह्याची आणि दुधाचीच. मग ती गवळण म्हणते, ही असणारी चोरी ना, दही आणि दूध जर आपल्या इथं चोरी जात असेल आणि ही चोरी जर कोण करत असेल तर फक्त तो कन्हैयाच करतो. कुणाचा? यशोदा मैयाचा. मग ती गवळण म्हणती काय? अभंगाचं दुसरं चरण. म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे. हो, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे.
चोरी केली खरे नंदाची पोरे म्हणती 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 नंदाची पोरे दुसरी असणारी गवळण म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. आजची असणारी चोरी जर खऱ्या अर्थानं कोणी केली असेल ना ती फक्त त्या नंदाच्या पोरानच. आणि भगवान परमात्मा या चोऱ्या करायचे आणि अशाच पद्धतीच्या चोऱ्या होत्या. आता लहानपणी भगवान परमात्माने एवढ्या चोऱ्या केल्या एवढ्या खोड्या केल्या. लहानपणी कोण शान राहतं कोणी शान. काही काही बाप पोरायला लई शिकवतात बाळ असं केलं पाहिजे बाळ तसं केलं पाहिजे. पण बापाला म्हणायचं बाप तू कसा होता बाळ असताना. त्याच्यापेक्षा अजून लय विचित्र असतात काही काही पोरं. एक माता माऊली 6 पोरं घेऊन बसमध्ये चढली. पूर्वीच्या काळचा दृष्टांत आहे बरं का. लगेच तुम्ही टेन्शन घेऊ नका. बसमध्ये चढली अर्धी बस रिकामीच होती. त्या पोरांना इतका दांगडो केला त्या बसमध्ये. कोणी ते असं नखाना त्या शिटाला असं हे केलं त्याचाच कापूस काढला. कंडक्टर म्हणे बाळा काय करतो म्हणे पाठी पुसायला काही नाही मला. शिटाचा कापूस. बाकीचे 2-3 जण प्रत्येकानं ज्याला जसा जसा लागेल ते काढायला लागलं. एक जण तर त्या ड्रायव्हरच्या माग गेलं त्या गजाच्या याच्यातून हात घातला. ओ मामा ओ मामा. ते म्हणतो कोण आहे रे काय रे. एक चक्कर द्या ना मला. एसटीचा. आता विचित्रच पोर ते कंटाळून सोडलं पार कंडक्टरला आणि ड्रायव्हरला. विठाला विठाला पुढे तिचा स्टॉप आला. ती उतरली. कंडक्टर होतं मावशी एवढे पुढे घेऊन नका प्रवास करत जाऊ म्हणे भाऊ या अर्धेचे अर्धे घरी. फार विचित्र असतात लहानपणी पोरं. खोड्या चालणारच आहे. मग भगवान परमात्मा सुद्धा लहानपणी वेगवेगळ्या प्रकारचे खोड्या करायचे. मग ही जी चोरी ज्या पद्धतीनं झाली होती अशा पद्धतीची चोरी त्याच्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. म्हणून ती गवळण म्हणते नंदाच्या पोरानंच ही चोरी केली असेल दुसरं कोणी अशा प्रकारची चोरी करू शकत नाही. मग बाकीच्या सगळ्या त्या का ग पण उगाच चुकीचा आरोप नको बरं का. नाही तर आपण जायचो यशोदा मैयाला म्हणायला आणि आपल्या चांगलट नको यायला. नक्की त्यानंच केली का शहानिशा करा. सगळी चौकशी करा. सगळी माहिती घ्या. मग सगळ्या एकत्र येतात चर्चा करतात सगळी माहिती घेतात आणि मग त्या माहितीच्या अनुषंगानं निकष निघतो. ही जी चोरी झाली ना त्याच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. त्याच्याशिवाय अशा प्रकारची चोरी घडणं शक्यच नाही. अभंगाचं 3रं चरण. गोड चाल. तया विन नासी नव्हे दुसरी आईसी. दुसरा कोणी अशा प्रकारची चोरी करूच शकत नाही. तोच फक्त ही असणारी चोरी करू शकतो. सगळ्यांच्या मते त्या ठिकाणी निर्णय पारित झाला आणि मग त्या असणाऱ्या गवळणी ते गारणं घेऊन यशोदा मैयाकडे जातात. अशा बऱ्याच गवळणी यशोदा मैयाकडे गारणं घेऊन जायच्या पण यशोदा मैयानं कधी ऐकून घेतलं नाही.
सगळ्या गावानं आपल्या मुलाच्या अनुषंगानं सांगू द्या, मावशी अहो तुमचा पोरगा लई, सगळ्या गावानं, बरं सगळ्या गावानं सांगू द्या, मावशी तुमचा मुलगा आज तर तिथं दिसला फुल, साऱ्या गावानं सांगू द्या. तरी मावशी म्हणते नाही नाही मा बाळू तसा नाही, इथं नाही कुणी असेल बी तर मनावर घेऊ नका बरं का, दृष्टांतातला आहे. मा बाळू तसा नाहीच, घेऊ शकत नाही. मग लोकांनी काय केलं, डायरेक्ट त्याची शूटिंगच काढली. तो असा खाली पडलेला, कुत्र्याने अभिषेक केलेला, त्याचा बी अभिषेक झालेला, ते सगळे कपडे ओल्ले झालेले, मातीना भरलेले, तोंड सगळं लडबडलेलं, तोंडातून लाळ गळती, ती सगळी शूटिंग काढली आणि त्याच्या आईला दाखवली, या बघा तुम्ही म्हणता ना तुमचा बाळू तसा नाही, बघा हे त्याचं चित्र. मग ती पाहती ब मा बाळू असं कधीच करू शकत नाही, बरं पोरांनी नेला असल आणि बळच. पण मुलाची चुकी मान्य होती का मातेला? खरी आई जर असेल तर तिला आपल्या मुलाची चुकी दुसऱ्यांना कितीही सांगू द्या, मान्यच होत नाही. सगळ्या बाया गेल्या यशोदा मैयाकडे, यशोदा मैया अगं तुझा असणारा कन्हैया रोज आमच्या घरी येतो, चोरी करतो, खोडी करतो, छेड काढतो. अनेक गवळणींनी यशोदा मैयाकडे गाराणं केलं, पण यशोदा मैया म्हणते नाही हो, माझा कन्हैया तसा नाहीच. बाळसा गुणाचे ताने ग, बाळसा गुणाचे ताने, बाळसा गुणाचे ताने ग, बाळसा गुणाचे ताने. बाळ दिसतंय गोजिरवाने ग, बाळ दिसतंय गोजिरवाने, बाळ दिसतंय गोजिरवाने ग, बाळ दिसतंय गोजिरवाने. काय सांगता गाराने गे गोकुळचा नारी, काय सांगता गाराने गे गोकुळचा नारी. काय सांगत घराने ग गोकुळच्या नारे, काय सांगत घराने ग गोकुळच्या नारे. यशोदा मैया म्हणते अगं तुम्ही एवढ्या जणी येता गाराने करता, एवढ्या जणी येता गाराने करता, माझा कन्हैया तसा नाहीच. तो कसा आहे? बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. अगं गोकुळच्या नारी नो, तुम्ही एवढ्या त्याच्या असणाऱ्या खोड्या सांगतात, चोऱ्या सांगतात. माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे, माझ्या कन्हैयाला तुम्ही फक्त रंगे हात पकडून दाखवा, मग तुमचं म्हणणं मी मानेल. आणि बरोबर आहे यशोदा मैयाचं सुद्धा. नुसतंच कोणीतरी यायचं काहीतरी सांगायचं, कोणीतरी यायचं काहीतरी सांगायचं, काहीतरी पुरावा पाहिजे ना. मी कथेत बोललो, पुरावा असेल तर मान्य करायचं, नसेल पुरावा तर सांगणारा. मग कीर्तनकार जरी असेल तरी काहींना चांगली रेंज आहे, काहींची सर विठाला विठाला. हो यशोदा मैया म्हणते पुरावा जर असेल तर मी मान्य करेल, अन्यथा मान्य करणार नाही. मग एक गवळण पुढे येते, पुरावा ना थांब यशोदा मैया, मी पुरावाच देते. भगवान परमात्मा पेंद्याला म्हणतात, पेंद्या हिचा घर नंबर घे. पेंद्या म्हणतो अजिबात काळजी करू नका, अख्खा 7 बार आहे. गवळण घरी गेली, सगळ्या घरी गेल्या आणि मग दुसऱ्या दिवशी तिच्या घरी धाड टाकायचं ठरलं. मग दुसऱ्या दिवशी तिच्या घरी भगवान परमात्मा रात्री गेले. कोणाच्या? जिनं सांगितलं होतं मी रंगे हात पकडून देईल, तिच्या घरी. तिच्या घरी गेल्यानंतर मनसोक्त दही दूध खाल्लं आणि रात्री जाता जाता ती असणारी गवळण आणि तिचा असणारा पती, त्या दोघांच्या दाढीची निविनीची गाठ मारून दिली. आता ती होती 5.5 फूट, हे होतं 3.5 फूट. हा, आणि पूर्वीचे लोक दाढ्या वाढवायचे, पूर्वीचे लोक दाढ्या वाढवायचे. पूर्वीच्या माता भगिनी सुद्धा असे लांब लांब केस असायचे, कमरेच्या खाली केस जायचे, मोठमोठे केस असायचे. रात्री भगवान परमात्म्यानं दाढीची निविनीची गाठ मारून दिली. गाठ मारली आणि भगवान परमात्मा निघून गेले. पहाटची वेळ झाली, गवळणीला जाग आली. जाग आल्यानंतर ती आपल्या असणाऱ्या अंथरुणावरती उठून बसली. जशी उठून बसली तशी याच्या दाढीला हिसका लागला. ए अगं काय करते, दाढी कायला ओढते म्हणे. म्हणे मी कुठं दाढी ओढली, तुम्हीच माझे केस ओढले. मग तो सुद्धा जागा झाला, घडलेला प्रकार दिसला. काय? दाढीची निविनीची गाठ. का गई म्हणे तुला काही समजतं का, एवढे मोठे केस झाले म्हणजे काय काही बी करायचं का? ती म्हणते अहो मी कशाला गाठ मारू, माझं काय काम पडलं, मी गाठ मारलीच नाही. मग मारली कोणी? म्हणजे मला नाही माहिती. बरं जाऊ दे, मारली असेल कोण, सोड तर खरी. तिनं सोडायचा प्रयत्न केला, काही सुटेना. तो म्हणतो थांब, तुला तर काहीच येत नाही. तो सोडायचा प्रयत्न करतो, त्याच्यानं सुद्धा गाठ काही कोणाशी सुटेना. आता मला सांगा, साधी ब्राह्मणानं मारलेली गाठ ती जर सोडायची असेल तर काय काय द्यावं लागतं, काय काय करावं लागतं. साक्षात जगज्ञान त्या भगवान परमात्म्यानं मारलेली गाठ एवढी सहज सुटेल का हो? तो म्हणतो तिला असं कर, इळा घेऊन ये इळा. ती म्हणते तुम्ही पण चाला ना सोबत.
तुला तर माझ्याशिवाय काही जमतच नाही, सगळं मीच लागवतो का म्हणे तिकडं, जा हे घेऊन ये म्हणे पटकन. आता तिला आला ना राग, ती होती 5.5 फूट, ताडकान उठून उभी राहिली, टंगळलं ना असं. येत नाही ना तुम्ही, येत नाही ना. जे निघाली महाराष्ट्र एक्सप्रेस झगडाक झगडाक, अहो ते असं असं टांगत टांगत, अरे थांब 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 थांब, मला बी येऊ दे. माझी काय इंग्लिश मध्ये सांगितलं होतं का, थांब 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 येऊ दे. आणि मग दोघंही गेले, इळा घेतला, इळ्यानं कापण्याचा प्रयत्न केला, गाठ काही इळ्यानं सुद्धा कापेना. दिवा घेतला, जाळण्याचा प्रयत्न केला, जळायला सुद्धा तयार नाही, काही केल्या गाठ सुटेना. एवढा सगळा प्रसंग होता 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 सकाळचे जवळजवळ 6:30 वाजले. मग रोज 5 वाजता उठणारा गोप आणि 5 वाजता उठणारी गवळण आज 6:30 झाले तरी उठले नाही. गेले बिले की काय प्रश्न पडला सगळ्यांना. काहीच आवाज नाही, काहीच नाही. मग सगळ्यांनी निर्णय घेतला 100% दोघ जण गेले. मग असं करा, यांचा दरवाजा तोडावा लागेल, यांच्या घराचा दरवाजा तोडावा लागेल. मग त्यांनी काय केलं, असं नारळीच्या झाडासारखं लांब असणारं लाकूड, 5-50 फूट असणारं लाकूड, ते लाकूड आणलं. कशा करता, दरवाजा तोडण्याकरता. कारण पूर्वीचे दरवाजे असे जाड जाड दरवाजे होते, शिवाय आतून अशा सळ्या घातलेल्या असायच्या, म्हणजे कितीही प्रयत्न केला तरी दरवाजा तुटणार. आताचे दरवाजे सहज तुटतात. तुम्ही बघा ना, ती कोणती CID मालिका, एखाद्याने फाशी घेतली, CID ला फोन केला, CID लगेच गाडी गेली, वाय 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 करत गाडी आली, गाडीतून उतरले, गेले लगेच वरती, कहा है, मग लगेच ते कोणती रूम दाखवतात, इस रूम में है, इस रूम में है. मग लगेच सगळे तिथे जातात, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, दरवाजा काही उघडत नाही. मग लगेच तो ECP ना, ECP प्रद्युम्न, दया तोड दो दरवाजा. मग तो दया असा माग होतो, 2 दणक्यात दरवाजा मोकळा, लगेच झाला मोकळा दरवाजा. पण पूर्वीचे दरवाजे असे 10 दया आणले, त्यांची दया निघून जाईल, पण दरवाजाला दया येणार नाही उघडायला. म्हणून तो दरवाजा तोडण्यासाठी ते लाकूड आणलं आणि 30-40 लोकांनी ते लाकूड असं धरलं आणि 1, 2, 3 असं म्हटलं की सर्वांनी सोबत जोर लावायचा, पळत जाऊन दरवाजा तोडून टाकायचा. हे सगळं हे आतून ऐकतात. यांना वाटलं आपला दरवाजा तुटून जाईल, लय नुकसान होईल. हे पण गेली, ती सळई वगैरे काढून घेतली, कडी पण काढून घेतली. इकडे हे फुलजोश मध्ये, का दरवाजा मोठा आहे, एवढा सहज तुटायचा नाही, याच्यात तुटला पाहिजे. सगळे लगेच एक जण मोरक्या पुढे आला, म्हणला हा मी 1, 2, 3 म्हणन, 3 म्हटलं की सगळ्यांनी एक्सप्रेस वाणी सुटायचं. मोठ्याने म्हणला 1, 2, 3, जे जोरात पळत सुटले, दरवाजा तर मोकळा झाला. दरवाजाचं नुकसान होऊ नये म्हणून कडी काढली, पण मागचं भिताड सगट फोडून सगळे बाहेर. आणि मग ते लोक मध्ये गेल्यानंतर बघू लागले, हे कुठे कुठे कुठे, हे तिथंच भीतीच्या कडले बसले. म्हणे काय म्हणे काही नाही, ये ना असं इकडं मान लपेल होतं, अशी मान केली ती गाठ दिसली. या वयात असे चाळे, आम्ही कवापासून इथं बाहेर बसलो, कधीची चर्चा करतो, हे दोघं आताच बाहेर येतील, मगच बाहेर येतील, तुम्ही हे काय लावलं म्हणे, काय तमाशा आहे हा. म्हणे भाऊ आमचा काहीच दोष नाही, आम्ही हा तमाशा केलाच नाही. भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला, ते म्हणले मग तुम्ही जर केला नाही तमाशा, दरवाजा जर लावेला होता तर मग हा तमाशा करायला आलं तरी कोण. म्हणे आम्हाला काय माहित नाही. मग दुसरी असणारी एक गवळण पुढे आली, म्हणे बाई ही ना काल नंदबाबाच्या पोराला काहीतरी बोलली होती. म्हणे हा का, मग बरोबर हे कांड त्याच असू शकतं, दुसरं कोणाचं नाही. आणि मग या सगळ्यांनी सांगितलं, ही जर गाठ सोडायची असेल ना, तुम्हाला नंदबाबाकडे जावं लागेल. मग ही दिंडी निघाली नंदबाबाकडे सकाळी सकाळी. ते दिंडी जाता जाता मध्येच काही पोरं असे शर्ट धरून बसलेले, ते सुद्धा उठले, त्यांची दिंडी यांच्या माग. काहींच्या आलं लक्षात, काही द्या सोडून, प्रसाद घ्या फक्त पोटभर. ती दिंडी सुद्धा त्यांच्या माग. काय प्रकारे काय प्रकारे, आणि सगळी दिंडी नंदबाबाच्या दरबारामध्ये, यशोदा मैया यशोदा मैया. यशोदा मैया तिकडनं बाहेर आहे. म्हणजे काय झालं. म्हणजे अगं बघ ना, तुझ्या पोरानं हे कसं केलं. नाही नाही, माझा पोरगा असं करू शकत नाही, माझा पोरगा तर घरात आहे. भगवान परमात्मा यशोदा मैयाची साडी अशी बाजूला करून हळूच किलकिल हसत तिच्याकडे बघतात. जोपर्यंत आवेशात सांगत होती तोपर्यंत गाठ तशीच होती. नंतर ती त्या ठिकाणी काकुळतीला आली आणि मग त्या ठिकाणी कन्हैयाला विनंती करू लागली, कन्हैया बस रे, आता बस, लय हाल झाली, लय तमाशा झाला, अख्ख्या गावानं तमाशा पाहिला आमचा, आता बस, मी हात जोडते. भगवान परमात्म्यानं दृष्टिक्षेप टाकला आणि ती असणारी गाठ सुटली. अशा पद्धतीने या असणाऱ्या खोड्या गवळणी यशोदा मैयाकडे यायच्या, यशोदा मैयाला गाराने सांगायच्या, गवळणींच्या मध्ये चर्चा. अशा प्रकारची चोरी करणारा तो, त्याला इथं आणलं तरी कोणी, अभंगाचं शेवटचं चरण. सबे तुकया मेला, सबे तुकया मेला, सबे तुकया मेला, सबे तुकया मेला.
मेला सवे तुकया मेला सवे तुकया मेला सवे तुकया मेला त्याने अगुण लीला त्याने अगुण लीला अगुण लीला मनतील नाचिया पोरे मनतील नाचिया पोरे आजी चोरी केली खरे आजी चोरी आजी चोरी आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे केली मनतील नाचिया पोरे मनतील नाचिया पोरे विठोबा रखुमाई ढोपार खुमाई विठोबा रखुमाई ढोपार खुमाई विठोबा रखुमाई ढोपार खुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई ढोपार खुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ढोपार खुमाई जय जय विठोबा रखुमाई ढोपार खुमाई 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 खुमाई ढोपार खुमाई ढोपार खुमाई ढोपार खुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय ढोपार खुमाई जय जय ढोपार खुमाई हरि जय जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ढोपार खुमाई जय जय ढोपार खुमाई विठोबा रखुमाई जय जय ढोपार खुमाई रखुमाई ढोपार खुमाई अशा प्रकारे त्या भगवान परमात्म्याला जगद्गुरु तुकोबराय त्यांनी आणलं. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. अशा पद्धतीनं भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या खोड्या खूप वाढल्या. जास्त खोड्या झाल्यामुळे यशोदामाईला वाटलं आता मात्र कन्हैयाला घरी ठेवता कामा नये. कन्हैयाला काय करायचं, आता शाळेमध्ये पाठवू म्हणे. कन्हैयाला आता शाळेमध्ये पाठवून. त्यावेळची शाळा म्हणजे कोणती? गाया चारणं.
मग त्या गाई चारण्याच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला पाठवण्यात आलं. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, गाईचा रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला, गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला, गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. भगवान परमात्मा गायी चारण्यासाठी ते असणाऱ्या रानात गेले. छोट्या छोट्या गायी घेऊन वनामध्ये गायी चारण्यासाठी गेली आणि त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे गोचारण लीला भगवान परमात्म्यानं केली. गोचारण लीला करत असताना अनेक असुरांचा वध सुद्धा केला. नंतर दुपारची वेळ झाली आणि दुपारची वेळ सुंदर अशा प्रकारे अनेक असुरांचा वधही भगवान परमात्मा करायचे. पण आजच्या असणाऱ्या दिवशी भगवान परमात्मा सुंदर अशा लीला करत करत सगळ्या बालगोपालांना घेऊन खेळ खेळू लागले. काय खेळ होते? पोरा हबाबा, हबाबा पोरा हबाबा, हबाबा पोरा हबाबा, हबाबा पोरा हबाबा, मुरली वाजे हबाबा, मुरली वाजे हबाबा, मुरली वाजे हबाबा, हबाबा, हबाबा पोरा 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 हबाबा. ए हबकती बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांड, हबकती बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांड, ए हबकती बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांड, ए हबकती बकती बक पोरा मांड. विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू आता खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. हे असे अनेक खेळ. खेळ बावरा आता खेळ बावरा, खेळ भवरा आता खेळ भवरा, खेळ भवरा आता खेळ भवरा, खेळ भवरा आता खेळ भवरा. खेळ भवरा, खेळ भवरा आता 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 खेळ भवरा. असे अनेक प्रकारचे खेळ भगवान परमात्मा त्या गोपालांना घेऊन खेळू लागले. मग नंतर गोपाळ थकले, म्हणले देवा आता खूप खेळलो, आता बास. खांदी बार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. तसं तुम्ही म्हणा महाराज, 9 वाजून गेले. खांदी बार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख, आता आवरून घ्या. आणि मग भगवान परमात्म्यानं सगळ्या गोपाळांना असं गोलाकार बसवलं, सगळ्यांना सुंदर अशा प्रकारे काला दिला. शुकाचार्यजी महाराज श्रीमद भागवतामध्ये त्याचं गोड असं वर्णन करतात. बिव्रत वेणुं जठर पटय शृंग वेत्रे च कक्षये, वामे पानो मश्रुन कवलं तत्फलान्यंगुलेषु, तिष्ठन मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मभिस्वये, स्वर्गे लोके मिशन्ति बुभुज यज्ञ भुग्बाल केली. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. या पोरी आजी चोरी केली खरे, तया विननासे नवे दुसरी आयसे, सवे तुकया मेला तेने अगुणा अनिला, म्हणते नंदाची या पोरी आजी चोरी केली खरे. कैलासवासी चांगदेव पुंजाजी पाटील शिंदे यांच्या असणाऱ्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने नारायणराव चांगदेव पाटील शिंदे यांनी सुंदर अशा प्रकारे संपूर्ण परिवाराला एकत्र घेऊन सुंदर अशा प्रकारे गेल्या 7 दिवसापासून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा त्याचं असणारं आयोजन केलं आणि त्याची असणारी सांगता, अर्थात आजचा असणारा काल्याचा महाप्रसादाचा सांगतेचा असणारा दिवस पितृऋणातून मुक्त होण्याच्या अनुषंगानं एका मुलानं केलेला हा सुंदर असा प्रयत्न. आणि खरोखरच अजूनही कुणाला त्या माध्यमातून आदर्श सुद्धा भेटू शकतो.
म्हणून त्यांनी केलेला हा असणारा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या माध्यमातून पितरांची असणारी कृपा त्यांना प्राप्त व्हावी, पितरांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, एवढीच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी प्रार्थना करेल.